पावसानं हजेरी लावली आहे। मुंबई, पुणे, रायगडसह नाशिकलाही पावसानं झोडपलं। नाशिक शहरासोबतच त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली असून मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस तिथं बरसतोय। त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। त्र्यंबकेश्वरमधील सगळेच रस्ते जलमय झालेत, त्यामुळे नागरिकांना या जलमय रस्त्यातनंच वाट काढावी लागते। गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। त्र्यंबकेश्वरमधली ही तीन दृश्य, प्रत्येक रस्त्यावरती पाणीच पाणी दिसतंय। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं खोडाळा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुलाखालील मातीचा ढिगारा वाहून गेलाय। हा पूल खचलाय। या पुलावरनं होणारी वाहतूक धोकादायक झाली असून गेल्या वर्षभरापासून या पुलाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलं जातंय। मात्र हे काम वर्षभर उलटल्यानंतरही पूर्ण झालेलं नाही। अशातच या भागात पाऊस सुरू झाल्यामुळे आता हा नव्यानं तयार झालेला पूल काम पूर्ण होऊ न शकल्यामुळे धोकादायक झाला असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे इगतपुरी शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलंय। त्यामुळे नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। तर परिसरातील नागरिकांनी देखील नगर परिषदेच्या कामकाजावरती संताप व्यक्त केलाय। पावसाळ्यापूर्वी नाले आणि नागरी वस्तीमधील गटारांची साफसफाई न झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्याला देखील मुसळधार पावसानं झोडपलं। या पावसामुळे अनेक रस्त्यावरती पाणी साचले, वाहतूक कोंडी झाली। हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पाणी शिरलंय। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होते। ही चार दृश्य आहेत पुणे शहरातली। खास करून हिंगणे खुर्द या ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झालेत पुण्यातले। रस्त्यावरती पाणी साचलंय, वाहतूक कोंडी झाली आहे। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय, काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे। मेट्रो स्थानकाबाहेर सुद्धा पाणी साचल्याचं एक दृश्य। पुण्यामध्ये सतत बरसणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी तर काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरून अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। रायगड जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय। खोपोली वाकण रोडवरती पुराचं पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। अंबा नदीचं पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून पाली पुलाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। सुधागड नांदगाव येथे सरस्वती नदीनं उग्र रूप धारण केलंय। पाली भिरा रोड भारजे पुलावरनं पुराचं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। रायगड जिल्ह्याला हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे। रायगडमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यात प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रोह्यातील कुंडलिका, खालापूरमधील पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। तर नागोठणेमधील अंबा नदीनं देखील इशारा पातळी गाठली आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मागील 4 ते 5 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आणि अचानक जोरदार सुरू झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात सुद्धा जगबुडी नदी पाठोपाठ नारंगी नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुरामुळे परिसरातील शेकडो एकर भात शेती, वीट भट्ट्यांसोबतच अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास खेड दापोली मुख्य राज्यमार्ग देखील बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठी न जाण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा नागोठण्याला मोठा फटका बसलाय। नागोठणे शहरात जवळून वाहत असलेल्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून अंबा नदीचं पाणी थेट आता नागोठणे एसटी बस स्थानक परिसरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते। नागोठणे एसटी बस स्थानक परिसराला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे नागोठणे शहरातील सर्व रस्ते बंद ठेवण्यात आलेत।
संपूर्ण नागोठणे एसटी बस स्थानक जलमय झाल्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। याचा फटका प्रवासी आणि नागरिकांना बसतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेणाळे आणि तुळशी घाटावर अतिमुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। या घाटातनं वाहन चालवताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। महाड अंबडवे राष्ट्रीय महामार्ग जो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडतो, तिथे तुळशी आणि शेणाळे घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरलाय। डोंगरांचं चुकीच्या पद्धतीनं कटिंग झाल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढलाय। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सरासरी 63.91 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दापोलीमध्ये सर्वाधिक 118.42 मिलीमीटर पाऊस झालाय। राजापुरात सर्वात कमी 22 मिलीमीटर पाऊस झालाय। सरासरीच्या तुलनेत मंडणगड, दापोली आणि लांजा या भागामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला असून दापोलीत सरासरीच्या जवळपास 1.85 पट पावसाची नोंद झाली आहे। कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 70,000 क्युसेक विसर्ग वाढवण्यात आलाय। जून महिन्यातच धरण 50% भरलंय। पाऊस सुरू झाल्यापासून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय सुरू असून दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत। पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातनं 2,774 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रोह्यातील कुंडलिका, खालापूरमधील पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, तर तिकडे नागोठण्यातील आंबा नदीनं देखील इशारा पातळी गाठली आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांनी। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। रायगड जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत ते तुडुंब भरून आता इशाऱ्याच्या पातळीच्या वरती आलेले आहेत आणि जिल्हा प्रशासन जे सांगितलेलं आहे की नदी किनारी ज्या गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नदी किनारी जे आहेत नदीमध्ये कोणी जाऊ नये, नागरिकांनी सतर्क बाळगावे आणि आज जे आहेत पावसामुळे शाळांना आणि कॉलेजांना सुट्टी दिलेला आहे। जे घराबाहेर जे पडतील काम असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा असंही जिल्हा प्रशासन यांनी सांगितलेलं आहे। ज्या जिल्ह्यातल्या ज्या धबधबे आहेत त्या धबधबे ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये असाही प्रशासनाचा इशारा दिलेला आहे। आणि असंच जर जिल्ह्यात पाऊस झालं तर ह्या नद्या तुडुंब भरून वाहू शकतात आणि शहरांमध्ये पूर येऊ शकतो। कॅमेरामन संजय पाटील, मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून आतापर्यंत 2,396 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मागील 24 तासात 149 मिलीमीटर पाऊस कोसळला असून माथेरान आणि खालापूरमध्ये सर्वाधिक पाऊस बरसलाय, तर उर्वरित तालुक्यांमध्ये 100 ते 150 मिलीमीटर पाऊस झालाय। रायगडमधल्या पर्जन्यमानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश पिसाट यांनी। मागील 24 तासापासून रायगड जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेले आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 149 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद केलेली आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यात तुम्ही पाहिलं तर रायगड जिल्ह्यातला जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी खालापूर, खोपोली, माथेरान आणि नागोठणे या ठिकाणी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो। त्यामुळे रायगड जिल्ह्यातली आंबा आणि कुंडलिका नदीनी धोक्याची पातळी देखील ओलांडली होती। एकंदरीत पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये या बरसणाऱ्या पावसामुळे जर आणखीन हा पाऊस पडत राहिला तर रायगड जिल्ह्यातल्या इतर नद्या आहेत, सावित्रीसारख्या ज्या नद्या आहेत त्या नद्या देखील दुतडी भरून वाहून पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। दिनेश पिसाट, न्यूज 18 लोकमत, रायगड। तिकडे सातारा जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच तापोळा भागात दरड कोसळल्यामुळे रस्ता खचलाय। चिखली शेडजवळ रस्ता खचल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आलाय। महाबळेश्वरमध्ये बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय, मात्र या भागात सुरू असलेल्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत। सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सृष्टीचं सौंदर्य बदललंय।
डोंगर रांगा हिरवाईनं नटल्यात. जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी वातावरण मात्र आल्हाददायक झालंय. तर चांदोलीत मनमोहक धबधबे कोसळू लागलेत. ते धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. डोंगर रांगांमधील छोटे मोठे धबधबे आपलं अस्तित्व दाखवू लागलेत. कोसळणारे धबधबे आता सृष्टीचं सौंदर्य अधिकच खुलवतायत. तळ कोकणात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबे ओसंडून वाहू लागले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असतात. असाच एक धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करतोय. कणकवली इथे मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरती निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या सावडाव धबधब्याचं सौंदर्य आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय ड्रोनच्या माध्यमातून. रत्नागिरीच्या दापोली मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे मंडणगड दापोली मार्गावरती मोठं झाड कोसळलंय. झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान काही वेळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं जेसीबीच्या साह्यानं झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दापोलीतली ही दृश्य आहेत. मुसळधार पावसामुळे मंडणगड दापोली मार्गावरती एक झाड कोसळलं होतं आणि हे झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. पुण्याच्या पंचवटी पाषाण परिसरामध्ये एक मोठं झाड कोसळलं. यात एका 4 चाकीसह दुचाकी अडकली. दरम्यान झाडाखाली सापडल्यामुळे 22 वर्षीय तरुणी जखमी झाली. या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुण्यामध्ये पाषाण परिसरात एक भलं मोठं झाड एका 4 चाकीवरती कोसळलं. पंचवटी पाषाण परिसरामध्ये यामध्ये एक 22 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी दाखल केलंय. तर आज सलग दुसऱ्या दिवशी मनमाड शहर परिसरासोबतच ग्रामीण भागाला पावसानं झोडपून काढलं. शहरी भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शहर परिसरात जोरदार पाऊस होत असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पावसाचा जोर वाढत चालल्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याचा वेग वाढलाय. त्यामुळे इंद्रायणीत स्नानासाठी कोणत्याही भाविकांनी उतरू नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुखांनी केलंय. नेहमी संथ वाहणारी इंद्रायणी आता रौद्र रूप धारण करेल अशी शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सूचना केल्या जात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूतून पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. मात्र रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पालखी मार्गावर काही प्रमाणात पाणी साचलंय. तरी देखील पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेले हे वारकरी पाण्यातून वाट काढत पंढरीच्या दिशेनं चालू लागलेत. सध्या रस्त्यावर पाणी असलं तरी पावसाचा जोर आणखी वाढला तर मात्र हे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता देहूतून पिंपरी चिंचवडकडे जाणारा वारकऱ्यांचा पहिला टप्पा काहीसा जलमय झालाय. देहू आणि आळंदीतनं पालख्या निघतायत. मात्र हा जो काही पहिला टप्पा आहे वारकऱ्यांचा तो मात्र संपूर्णपणे जलमय आहे. याचं कारण म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. काल देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी निघालेली आहे. आळंदीतनं आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे. मात्र या पहिल्याच टप्प्यामध्ये मुसळधार पावसाचा सामना वारकऱ्यांना करावा लागतोय. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात 4ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडतोय. खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणात एकूण 7.40 TMC म्हणजेच 25.39% पाणीसाठा जमा झालाय. यंदा धरणामध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर खडकवासल्यातून 2000 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय. रायगडमध्ये मुसळधार पावसाचा नागोठण्याला मोठा फटका बसलाय. नागोठणे शहरात जवळून वाहत असलेल्या आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. आंबा नदीचं पाणी थेट नागोठणे एसटी बस स्थानक परिसरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नागोठणे एसटी बस स्थानक परिसराला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे
नागोठणे शहरातील सर्व रस्ते बंद ठेवण्यात आलेत, तर संपूर्ण नागोठणे एसटी बस स्थानक जलमय झाल्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात आणि याचा फटका प्रवासी आणि नागरिकांना बसलाय. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे किंवा धोक्याच्या पातळीत जवळून वाहत आहेत सध्या. तसंच नारंगी नदीच्या पुराचं पाणी खेड दापोली या मार्गावरती खेड शहरातल्या एकविरा नगर या परिसरामध्ये साचल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मोठी वाहनं अतिउत्साहात त्या पाण्यातून आपली वाहनं चालवत आहेत, मात्र लहान वाहनं पूर्णपणे खोळंबली आहेत. खेड दापोली हा प्रमुख राज्यमार्ग आहे, त्यामुळे दळणवळण इथलं ठप्प झालेलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. गेल्या 24 तासापासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या जवळपास धोक्याच्या पातळी जवळून वाहत आहेत. परिणामी या ठिकाणी खेड दापोली हा मुख्य राज्यमार्ग आहे. या मुख्य राज्यमार्गावर आता पाणी साठलेलं आहे. त्याच्यामुळं आता सध्या तरी लहान जी वाहनं आहेत ही लहान वाहनांसाठी हा रस्ता बंद झालेला आहे. काही जे लोक आहेत हे अतिउत्साहात या ठिकाणी गाड्या घालतायत, परंतु या ठिकाणी कोणताही दुर्घटना होऊ शकते. त्याच्यामुळं लोकांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी विनाकारण अतिउत्साहीपणा करू नका असं प्रशासन सांगते. नारंगी नदी आहे ती देखील दुथडी भरून वाहत आहे आणि जगबुडी नदी देखील धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्याच्यामुळं प्रशासनाने आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, नदीकाठी विनाकारण न जाण्याचा इशारा दिलेला आहे. आपण बघतोय की आता खेड दापोली राज्यमार्ग जो आहे तो या ठिकाणी बंद झालेला आहे आणि 3 तालुक्याचा संपर्क जो आहे हा आता खेडशी तुटलेला आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.